एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची थोड्याच वेळामध्ये दिल्लीत बैठक सुरू होतीये। बैठकीसाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असल्याची माहिती आहे, तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित असल्याची माहिती आहे आणि ही बैठक सुरू झाली आहे। तर नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू ही या बैठकीसाठी उपस्थित आहेत। एनडीए बैठकीनंतर भाजप खासदारांची बैठक होणार आहे। दरम्यान ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। एकूणच 293 एवढे खासदार एनडीएचे निवडून आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बैठक आपण बघू शकतोय। एकीकडे आहे जेडीएसचे प्रमुख, दुसरीकडे आहेत अभिनेता आणि खासदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत साऊथ मधले। याशिवाय इतरही खासदार जे आताच निवडून आले आहेत ते सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत आणि बैठक सुरू झाली आहे। समय से बीजेपी के लिए एक मजबूत गढ़ है। तर ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित आहेत, नवनिर्वाचित खासदार, त्यांच्या मागे कंगना रनौत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर शिवराज सिंग चौहान हेही या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। दरम्यान सर्व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याशिवाय जे निवडून आलेले खासदार आहेत सर्वच राज्यांमध्ये तेही या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं दिसतंय। एनडीएच्या खासदारांची दिल्लीमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सरकार स्थापनेविषयी चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये काही विशेष घोषणा केली जाते का याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर एनडीएचं सरकार आता स्थापन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांना महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता घटक पक्षांना नेमकी कोणकोणती खाती मिळणार याविषयी उत्सुकता लागलेली असतानाच ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये याविषयी काही घोषणा होते का ते बघावं लागेल। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी एनडीएच्या खासदारांची, नवनिर्वाचित खासदारांची ही बैठक सुरू झालेली आहे। नुकतेच हे सर्व खासदार निवडून गेलेले आहेत। त्याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। दरम्यान पियुष गोयल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, एस जयशंकर हेही दिसत आहेत, निर्मला सीतारामन आणि याशिवाय नितीन गडकरी यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। नारायण राणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतरही जे मंत्री होते मागच्या सरकारमध्ये ते इथं आहेत आणि याशिवाय इतरही महत्त्वाचे नेते या ठिकाणी दिसत आहेत। चिराग पासवान आहेत, त्यांच्या शेजारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर हम पक्षाचे जीतनराम मांझी हेही आपल्याला या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं दिसतंय आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जे खासदार निवडून आलेले आहेत भाजपचे आणि जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत तिथले भाजपसोबत एनडीएमध्ये सामील तेही या ठिकाणी आहेत। दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीश कुमार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत एनडीएमध्ये सरकार स्थापनेसाठी आणि चंद्रबाबू नायडू या दोघांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्याचबरोबर त्यांची डिमांड वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। एक हाती सत्ता भाजपची येऊ शकणार नाही। त्यांना एनडीएमधील सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे। त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार ज्यांना 12 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत, 12 खासदार त्यांच्याकडे आहेत, त्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे। तर दुसरीकडे आंध्र प्रदेशमधून एन चंद्रबाबू नायडू ज्यांचे खासदार आहेत 16 निवडून आलेले या लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांचीही मदत घ्यावी लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सर्व घटक पक्षांना महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय आणि भाजपला आपले जे खाती आहेत ती या घटक पक्षांसोबत शेअर करावी लागणार आहे। त्यामुळे भाजप पक्षाचे जे खासदार आहेत त्यांना मात्र कुठेतरी कमी खाती मिळणार असं दिसतंय। दरम्यान यूपीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर इतरही नेते भाजपचे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान जे घटक पक्ष आहेत त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळतोय, कारण यावेळेला जे मंत्रिपदं आहेत ती मोठी मंत्रिपदं ही घटक पक्षांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे, कारण भाजपला स्पष्ट बहुमत नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यामुळं एक वेगळाच आनंद जे घटक पक्ष आहेत भाजपचे एनडीए मधले त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो, कारण त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी चांगली खाती मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो, बाहेरची ही दृश्य आहे। जे पी नड्डा हे मोदींचा सत्कार करताना दिसून येत आहेत। आता मोदी या बैठकीकडे येताना आपल्याला दिसत आहेत आणि या बैठकीमध्ये मोदी काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर मोदींचं या ठिकाणी आगमन झालं आहे, ज्या ठिकाणी एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू आहे त्या ठिकाणी मोदींचं आगमन झालं आहे। मोदी आता तिसऱ्यांदा सत्ता स्थापित करण्यासाठी तयार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। दरम्यान जे घटक पक्ष आहेत त्यांनी पत्र सुद्धा दिलं होतं मोदींना, आपण आपला नेता निवडत असल्याचं, पण भाजपचे जे खासदार आहेत ते मोदींना नेता निवडण्याचं पत्र अजून त्यांचं पत्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण या बैठकीमध्ये हे जे भाजपचे मोठे नेते आहेत ते काय बोलणार
याकडे लक्ष आहे. दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय, दिल्लीतली ही दृश्य आहेत. या ठिकाणी खासदारांची बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय 4 तारखेला आणि त्यानंतर आज एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक बोलावलेली आहे. त्याचबरोबर एनडीए मध्ये सामील असलेले सर्व घटक पक्ष आणि भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा आजच्या या बैठकीसाठी बोलावलेलं होतं. तर भाजप मुख्यालय हे आहे आणि त्या ठिकाणी पण मोदींचं आगमन या ठिकाणी झाल्याचं आपण बघू शकतो. आणि त्याचबरोबर JP नड्डा जे मावळते अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे, तेही या ठिकाणी त्यांचंही आगमन झाल्याचं आपण बघू शकतो. दरम्यान इतरही नेते आपल्याला भाजपचे दिसत आहेत आणि याशिवाय जे नवनिर्वाचित खासदार आहेत तेही या ठिकाणी दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय. मोदी सर्वांना अभिवादन करताना दिसतात. दरम्यान यावेळेला एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. मागच्या 2 टर्ममध्ये सुद्धा एनडीएचं सरकार होतं, पण भाजपला एक हाती बहुमत मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर महत्व नव्हतं. मात्र यावेळेला त्यांना एक वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे. त्यांना मोठी खाती, मलाईदार खाती मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मात्र भाजपचे जे खासदार आहेत त्यांचा कुठेतरी हिरमोड म्हणावा लागेल, कारण सर्वच्या सर्व महत्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांना मिळणार नाही, तर त्यांना आपली खाती ही वाटून घ्यावी लागणार आहेत. वाटाघाटी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान खाते वाटपाविषयी वाटाघाटी सुरू असताना इथं भाजपला मोठी कसरत करावी लागत असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. त्यामुळे आता एनडीए मधील हे सर्व पक्ष मिळून नेमकं काय फैसला घेतात, काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. तर मंत्र्यांची नावं या ठिकाणी जेव्हा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील, निश्चितच त्यावेळेला मंत्रीपद सुद्धा शपथ घेईल, मंत्री सुद्धा आपली शपथ घेतील आणि त्यामुळं कोणाकोणाची नावं या ठिकाणी जाहीर केली जातात, कोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान मोदींचं आगमन या ठिकाणी झालं आहे. संविधान को नमन कर रहे हैं. भारत माता की, भारत माता की, वंदे 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 वंदे. स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है. हमारा लिए बड़ा गर्व और हर्ष का क्षण है कि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हमारे बीच में आ चुके हैं. मैं माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी से कहूंगा कि वो गमछा और पुष्प गुच्छ के द्वारा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का स्वागत करें. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी, स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है, स्वागत है भाई, स्वागत है. फिर तीसरी बार, फिर तीसरी बार, फिर तीसरी बार. आज इस एनडीए की बैठक में मैं माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी से आग्रह करूंगा कि वे स्वागत भाषण के साथ आज की इस बैठक को प्रारंभ करें. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जगत प्रकाश नड्डा जी, हम जोरदार करतल ध्वनि के साथ माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जी ने सेवा और संगठन के द्वारा जो विस्तार किया है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.